नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, एक स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट असलेली कंपनी जिचे नाव आहे टायमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेड, या कंपनीच्या प्रमोटर्सला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि एवढंच नाही तर ही टायमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. टायमेक्स ग्रुप प्रमोटर टू सेल 4.48% स्टेक वाया OFS ॲट रुपीज 275 पर शेअर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, टायमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर टायमेक्स ग्रुप लक्झरी वॉचेस BV यांनी घोषणा केली की यांचा प्लॅन आहे कंपनीमधून आपला 4.47% हिस्सेदारी सेल करण्याचा. 29 डिसेंबर आणि 30 डिसेंबर 2025 ला OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू ही हिस्सेदारी टायमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेडचे प्रमोटर टायमेक्स ग्रुप लक्झरी वॉचेस BV सेल करणार आहे. आणि मित्रांनो, या प्रपोज सेलमध्ये 45.09 लाख इक्विटी शेअर इन्क्लूड आहे, जे कंपनीचे 4.47% हिस्सेदारी दर्शवते. आणि मित्रांनो, या OFS म्हणजे ऑफर फॉर सेलसाठी फ्लोअर प्राइस सेट केला गेला आहे 275 रुपये पर शेअर. आणि मित्रांनो, हा जो ऑफर फॉर सेल आहे म्हणजे हा जो ऑफर आहे हा ओपन होईल नॉन रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी. आज ओपन झाला आहे 29 डिसेंबर 2025 ला. तसेच रिटेल इन्व्हेस्टर्स आणि इलिजिबल नॉन रिटेल पार्टिसिपेट्स बीड करू शकतात या ऑफर फॉर सेलसाठी उद्या म्हणजे 30 डिसेंबर 2025 ला. आणि मित्रांनो, प्रमोटर्सचा ॲडिशनल 4.47% हिस्सेदारी देखील कंपनी सेल करू शकतात असा कंपनीजवळ ऑप्शन कंपनीने हा होल्ड करून ठेवला आहे. जर हा ऑफर फॉर सेल म्हणजे OFS ओव्हर सबस्क्राईब झाला तर. आणि मित्रांनो, जर हा ओव्हर सबस्क्राईब झाला आणि कंपनीच्या प्रमोटर्सने ॲडिशनल 4.4% हिस्सेदारी सेल केली म्हणजे याचा अर्थ कंपनी टोटल प्लॅन बनवत आहे कंपनीचे प्रमोटर्स 8.93% हिस्सेदारी सेल करण्याची. टायमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेडचे प्रमोटर्स प्लॅन बनवत आहे कंपनीमधून टोटल 8.93% हिस्सेदारी सेल करण्याची, जर कंपनीचा जो OFS आहे तो जर ओव्हर सबस्क्राईब झाला तर. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की टायमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर्स OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू आपली हिस्सेदारी सेल करणार आहे. आणि जर आपण या कंपनीचे प्रमोटर्स बघितले तर कंपनीमध्ये टायमेक्स ग्रुप लक्झरी वॉचेस BVची हिस्सेदारी आहे 59.93%. आणि हेच ते प्रमोटर आहे जे ऑफर फॉर सेलच्या थ्रू आपली 4 समथिंग हिस्सेदारी सेल करणार आहे. आणि जर हा ओव्हर सबस्क्राईब झाला OFS तर 8 समथिंग हिस्सेदारी या कंपनीचे प्रमोटर्स टायमेक्स ग्रुप लक्झरी वॉचेस BV सेल करणार आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर कंपनीमध्ये अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.93%, FISची होल्डिंग आहे 1.61%, DISची होल्डिंग आहे 0.48% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 37.98%. आणि जर आपण टायमेक्स ग्रुप
इंडिया लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर बघितली तर कंपनीची सेल्स क्वार्टर 2 मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली होती 244 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढून क्वार्टर 2 मध्ये आला होता 30 कोटी रुपये. म्हणजे कंपनीचा क्वार्टर 2 मध्ये सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला होता. तसेच जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 383 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 419 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 538 कोटी रुपये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 47 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 21 कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 31 कोटी रुपीज. आणि मित्रांनो, जर आपण टायमिक्स ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघितली तर कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस नेगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये आला आहे. येथे आपण बघू शकतो -73 कोटी रुपीज, -70 कोटी रुपीज, -24 कोटी रुपीज, -3.30 कोटी रुपीज आणि आता पॉझिटिव्ह 15.11 कोटी रुपये या कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस आला आहे. तसेच टायमिक्स ग्रुप इंडिया लिमिटेडचा लॉंग टर्म बॉरोइंग लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. आणि मित्रांनो, ही जी आपण पाहत आहोत ही टायमिक्स ग्रुप इंडिया लिमिटेडची स्टँड अलोन बॅलन्स शीट आहे. तसेच आपण या कंपनीचा शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितला तर तो करंटली थोडा इन्क्रीज झाला आहे. जवळपास 3 कोटी रुपयांनी जवळपास 24 कोटी रुपये, नंतर 23 कोटी रुपये, नंतर डायरेक्ट झिरो आणि करंटली थोडी इन्क्रीज झाली आहे 4.5 कोटी रुपयांपेक्षाही जास्त. तसेच जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विवॅलंट्स बघितला तर तो करंटली कमी झाला आहे 1.33 कोटीने 0.36 कोटी, 1.30 कोटीने 3.93 कोटी आणि करंटली आहे 0.02 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज करंटली कमी झाला आहे 41 कोटी रुपयांनी, 36 कोटी रुपयांनी, 49 कोटी रुपये, 55 कोटी रुपयांनी कमी होऊन आता आला आहे 45 कोटी रुपये. आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज कमी होणे हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार टायमिक्स ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सचे होल्डिंग आहे 59.93% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. याचा अर्थ म्हणजे टायमिक्स ग्रुप इंडिया लिमिटेडच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की टायमिक्स ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर्स OFS म्हणजे ऑफर फॉर सेलच्या थ्रू आपली हिस्सेदारी सेल करण्याचा कंपनीचा प्लॅन आहे. तसेच टायमिक्स ग्रुप इंडिया लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.